श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त मित्रांनो. तर आता आपण आहेत पिठापुरममध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. पिठापुरमला आता आपण आलोय आणि काल आपण इथून निघालो होतो श्रीशैल्यमवरून. श्रीशैल्यम टू पिठापुरम जर्नी मी कशी केली, काय केलं, त्याच्यामध्ये मला किती किती तिकीट बसले हे सर्व मी त्याच्यामध्ये दाखवलंय. तुम्ही तो व्लॉग पाहू शकता. तर आता पिठापुरममध्ये आलोय, पण दत्तात्रय महाराजांच्या नगरीमध्ये आलोय. माझं भाग्य आहे, मी आलोय आणि तुमचंही भाग्य आहे. मी तुम्हाला सर्व इथलं दर्शन करून देणार आहे. दत्तात्रय महाराजांचं दर्शन, कुकुटेश्वर आणि बाकी सर्व इथले जे फेमस टेम्पल आहेत त्या सर्व मंदिराचं मी तुम्हाला दर्शन करून देणार आहे. तर आता मी इथून जातोय पिठापुरममध्ये आणि माझं राहण्याची एक व्यवस्था करणार आहे आणि कुठं राहणार आहे, काय खाणार आहे, खाण्याची सोय सर्व 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 या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये भेटून जाईल. तर लवकरात लवकर आपल्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आणि पाठीमागं मी अजून भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे पिठापुरमचं रेल्वे स्टेशन. इथून रेल्वे स्टेशनपासून तुम्ही बाहेर आलात तर इथून तुम्हाला लेफ्ट घ्यावं लागेल आणि सरळ जावं लागेल. आणि तिथे एक मंदिर आहे, देवीचं मंदिर. चला मी त्या मंदिरापासून तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवून देतो. तिथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे. तर हेच ते मंदिर आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर इथून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. इथून राईट घेतल्यानंतर दत्तात्रय मंदिर तुम्हाला फक्त आणि फक्त 500 ते 600 मीटरच्या अंतरावरती दत्तात्रय मंदिर आहे. खूपच जवळ आहे. तर चला तर आपण आतमध्ये जाऊ आणि अगोदर राहण्याची सोय बघू कुठे आहे होते ते. तर त्या मंदिरापासून तुम्ही स्ट्रेट आल्यानंतर तुम्हाला इकडे जावं लागेल. इथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे आणि सरळ जायचं आहे. तुम्हाला दाखवून देतो. तर मित्रांनो, तुम्ही इथून जर आलात तर तुम्हाला इथे लेफ्ट घ्यावं लागेल आणि पहिलाच तुम्हाला राईट घ्यावं लागेल. म्हणजे हे इथं तुम्हाला दिसत असेल, वे टू श्रीपाद समस्थानम. आणि मी थांबलोय संजय गाराळे सरांचे श्रीदत्त निवास येथे. हे हॉटेल श्रीपाद श्री वल्लभ मंदिराला जाण्याच्या रोडलाच आहे आणि या हॉटेलपासून श्रीपाद श्री वल्लभ मंदिर हे फक्त आणि फक्त 30 मीटरच्या अंतरावर आहे. म्हणून मी येथे थांबलो होतो. तर मित्रांनो, ही रूम आहे आपली आणि इथं तुम्ही बघू शकता सामान वगैरे आपण ठेवलेलं आहे. तर आता फ्रेश होतो आणि तुम्हाला या बिल्डिंगच्या रूम दाखवतो, कारण हे नवीनच बिल्डिंग आहे. तर मित्रांनो, ही रूम आहे आपली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बिल्डिंगच तयार होऊन 4-5 दिवस झालं आणि ओपनिंग करून 4-5 दिवस झालेले आहे बिल्डिंगची. बघू शकता खूपच छान रूम आहे, बेड वगैरे. आता मी कोणत्या बिल्डिंगमध्ये आलो आहे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. बाहेर त्या बिल्डिंग तुम्ही पाहिलेच असेल. खूपच बेस्ट, म्हणजे मी तिथून येताना मला दिसलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे, मी जो दत्त अनुभव सांगितला होता त्या दत्त अनुभवामध्ये संजय गाराळे सर सांगितले होते ना, त्यांचीच ही बिल्डिंग आहे. मला रस्त्यात ते दिसले, म्हणजे कुठं जातं मंदिराच्या दर्शनाला. तर त्यांची भेट वगैरे झाली आणि हे बिल्डिंग हे नवीनच आहे. तुम्हाला या बिल्डिंगमध्ये अजून भरपूर रूम आहेत आणि खूप सुंदर सुंदर रूम आहेत, ते मी तुम्हाला दाखवून देतो. प्रत्येक रूममध्ये आणि हॉलमध्ये स्वच्छ, नीट आणि क्लीन बाथरूमची सोय आहे. तर मित्रांनो, त्यांची ही एक रूम आहे जे माझ्या रूमच्या शेजारीच आहे, बघू शकता. आणि त्यांच्याकडे AC, नॉन AC रूम्स पण अवेलेबल आहेत. नवीन बिल्डिंग आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला खाली नंबर दिले आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमच्या रूम बुक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन बिल्डिंग आहे, म्हणजे असं नाही की त्यांनी चार्जेस जास्त लावले आहेत. एकदम रिजनेबल रेट आहेत. तुम्ही कॉल करून त्यांना रेट विचारू शकता. खूपच कमी रेट आहेत. मला वाटतं तुम्ही इथं जर पिठापुरमध्ये येत असाल तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करा आणि इथं स्टे करावं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत सेकंड फ्लोअरला. हे बघू शकता. इथे कमीत कमी 5 ते 6 माणसं तुम्ही राहू शकता. म्हणजे हे 2 इथं 2 म्हणजे 4. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा जर तुम्ही येत असाल, 5 ते 6 माणसं जर येत असाल तर तुम्हाला मॅट्रेस पण प्रोव्हाइड केलं जाईल. आणि या नवीन रूम आहेत, बेस्ट आहे. चला तर तुम्हाला अजून दुसरी रूम दाखवतो. या हॉटेलमध्ये प्रत्येक फ्लोअरला लिफ्टची सोय आहे. तर आता आपण थर्ड फ्लोअरला आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक रूमची ही POP वेगवेगळ्या डिझाईनची आहे आणि एकदम सुंदर सुंदर POP त्यांनी बसवलेले आहेत. आणि सर्व रूम एकदम आकर्षित करणारे आहेत, म्हणजे एकदम फ्रेशनेस या रूम मध्ये फील होते. तर चला मी तुम्हाला थर्ड फ्लोअरचे अजून रूम दाखवतो. आणि यानंतर अजून एक फ्लोअर आहे, 4th फ्लोअर. म्हणजे प्रत्येक फ्लोअरला एक वेगळं काहीतरी त्यांनी केलेलं आहे. वेगळी डिझाईन, वेगळ्या रूम्स. काही ठिकाणी म्हणजे सेकंड फ्लोअरला जसं तुम्ही बघितलं, सेकंड फ्लोअरला हॉल वगैरे काढलेला होता. म्हणजे त्या हॉलमध्ये तुम्ही जवळपास 6 ते 7 व्यक्ती आरामात झोपू शकता. आणि एक्स्ट्रा बाथरूम पण दिलेले आहेत, वायफायची सोय आहे आणि भरपूर काय फॅसिलिटीज त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आता आपण वरती जाऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे AC आणि नॉन AC पण रूम भेटतील आणि एकदम रिजनेबल रेट त्यांचे आहेत. आणि त्यांनी खास महाराष्ट्रातील लोकांसाठी
हे रेट कमी ठेवलेले आहेत, कारण आपले महाराष्ट्रातून लोक येतात, भक्त लोक येतात आणि त्यांना आपलंसं वाटावं म्हणून मराठी लोकांनी आपला नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर मला वाटतं आपल्या मराठी लोकांनी यांना सपोर्ट करावा. तर चला मी तुम्हाला फोर्थ फ्लोअरला घेऊन जातो आणि तुम्हाला फोर्थ फ्लोअरच्या पण रूम दाखवतो, म्हणजे त्याही मला वाटतं खूप वेगळ्या असतील. तर चला आपण फोर्थ फ्लोअरला जातो. आणि इथे बाथरूम मध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे शॅम्पू, साबण आणि तुमचे भरपूर काही साहित्य, आंघोळीचे साहित्य तुम्ही इथे ठेवू शकता. तर आता आपण फोर्थ फ्लोअर मध्ये आहेत आणि तुम्ही हा हॉल बघू शकता. या हॉलमध्ये जवळपास 10 ते 12 प्लस लोक झोपू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या हॉलमध्ये AC पण आहे आणि हॉलसाठी सेपरेट बाथरूम पण आहे आणि हॉलच्या साईडला 2 रूमा पण आहेत. म्हणजे तुम्ही जर 12 प्लस आणि अजून जास्ती लोक येत असाल तर नक्कीच तुम्ही इथे ॲडजस्ट होऊ शकता, फिट होऊ शकता. आणि एकदम नवीन आणि नीट क्लीन रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये एक सेपरेट AC दिलेला आहे, हॉलमध्ये सेपरेट AC दिलेला आहे. तर खूपच छान आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक बाथरूममध्ये गिझर दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही गरम पाण्याची सोय तुम्हाला इथे नक्कीच आहे. गरम पाण्याची सोय, थंड पाण्याची सोय, आंघोळीसाठी वगैरे सर्व इथे तुमची व्यवस्था केलेली आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची रूम तुम्ही नक्कीच बुक करू शकता. संजय गाराळे सर यांचं नाव आहे, संजय गाराळे सर, जे की मी तुम्हाला दत्त अनुभवमध्ये याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की माझा जो दत्त अनुभव आलेला होता तो यांच्यासोबतच आलेला होता. तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची रूम बुक करा. तर हॉलमध्ये या 2 रूम आहेत. ही एक आहे जे की 2 ते 3 माणसं सहज या रूममध्ये झोपू शकतात आणि तुम्हाला ही एक दाखवून देतो. ही एक रूम आहे, इथे पण 2 ते 3 माणसं सहज झोपू शकतात आणि हॉलमध्ये 12 ते 15 प्लस सहज माणसं झोपू शकतात. आणि इथून मंदिर किती जवळ आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे आपण फोर्थ फ्लोअरला आहेत म्हटल्यानंतर मंदिर इथून दिसेल तुम्हाला. हे बघू शकता, हे मंदिर आहे, हे झाडाच्या बॅक साईडला मंदिर आहे. म्हणजे इथून फक्त आणि फक्त 30 मीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. इथून फक्त आणि फक्त 30 मीटरच्या अंतरावरती श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे. आणि फक्त 1 मिनिटाच्या अंतरावरती, म्हणजे तुम्ही चालत जाल तर 1 मिनिट लागेल तुम्हाला मंदिराला जायला. खूपच जवळ आहे, मंदिरापासून खूपच जवळ आहे आणि एकदम नीट आणि क्लीन रूम आहेत. तर मला वाटते तुम्ही इथे यावं आणि इथे राहावं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तर ही 4th फ्लोअरची बाल्कनी आहे आणि प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या रोडलाच यांची बिल्डिंग आहे आणि यांची दुसरी एक बिल्डिंग आहे जे मंदिराच्या समोरून जे गल्ली जाते त्या गल्लीमध्ये 10 ते 15 मीटरच्या अंतरावरती त्यांचं पहिलं हॉटेल आहे, पहिली बिल्डिंग आहे. आणि हे दुसरं हॉटेल आहे जे की मंदिरापासून 30 मीटरच्या अंतरावर आहे. आणि ते जे आहे ते मंदिरापासून फक्त आणि फक्त 10 मीटरच्या अंतरावरती आहे, खूपच जवळ आहे. तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमची रूम बुक करा. आणि आपल्या मराठी माणसाने आंध्र प्रदेशमध्ये येऊन एवढी मोठी प्रॉपर्टी उभा केली आहे आणि दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी हे सेवा देत आहेत. तर नक्कीच आपण इथे यावे आणि यांची रूम बुक करून यांना पण आपण साथ द्यावं असं मला वाटतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि यांच्या रूम तुम्हाला कशा वाटल्या आणि तुमची आणि यांची भेट झाली होती की नाही याच्या अगोदर तेही मला कमेंटमध्ये नक्की कळू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.